हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच नेट आणि सेट या दोन्ही एक्झाममधील कॉमर्स या सब्जेक्टसाठी आपण पाहत आहोत डिटेल कोर्स. आणि या कोर्समध्ये प्रिव्हियस इयर प्लस एक्सपेक्टेड असे दोन्ही प्रकारचे MCQs आपण मिक्समध्ये पाहत आहोत. यामध्ये टोटल 20 MCQs आपण मागील लेसनमध्ये कव्हर केलेत. आज आपण या पुढील जे MCQs आहेत ते कव्हर करणार आहोत. तर काहीच ज्या विद्यार्थ्यांनी आपलं प्रिव्हियस लेसन पाहिलं नसेल त्यांनी ते कव्हर करा, त्यानंतर आजचं लेसन कव्हर करा, कारण सर्व लेसन एका सिक्वेन्समध्ये पाहणं गरजेचं आहे. तर आज आपण डायरेक्टली जो 21 नंबरचा क्वेश्चन आहे तिथनं सुरू करूया. आता या ठिकाणी म्हणलंय काय ते समजून घ्या. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए फॅक्टर कॉन्ट्रीब्युटिंग टू MBO म्हणजे मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह प्रोग्राम फेलियर. म्हणजे कुठल्या गोष्टीमुळं जो मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह हा प्रोग्राम आहे तो फेलर होत नाही, किंवा तो म्हणू शकतो आपला प्लॅन आहे त्या प्लॅनला अपयश येत नाही. ठीक आहे, नॉट विचारलं आहे. तर फर्स्ट ऑप्शन काय आहे, अल्टरिंग गोल टू मीट चेंजेस इन सर्कमस्टन्सेस. हे करेक्ट आहे. पहा, यामुळे मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह हे फेल होत नाही, उलट अचीव्ह करण्यासाठी मदत होते. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला एखादी घटना बदलते त्यानुसार आपलं MBO आपण बदलून टाकतो. ठीक आहे, हे महत्त्वाचं पॉईंट आहे आणि हेच आपला आन्सर असायला हवं, कारण त्यांनी विचारलं की कुठल्या गोष्ट किंवा कुठल्या गोष्टीमार्फत मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह हे फेल होत नाही. करेक्ट आहे, याच्यामुळे फेल होत नाही, उलट म्हणू शकतो ते अचीव्ह करण्यासाठी सोपं होतं. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन फर्स्ट हा करेक्ट आन्सर येऊ शकतं. ऑप्शन सेकंड काही इझी गोल. इझी गोलचा काही संबंध नाही. खूप इझी गोल ठेवलं तर MBOची गरजच नाही. सिम्पल. म्हणजे MBO का असतं तर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह प्रॉपर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटने अचीव्ह करायचं असतं म्हणून असतं. मग गोलच जे असेल तर याची गरजच काय, म्हणून याचं काय आन्सर येणार नाही. नंतर लॅक ऑफ मॅनेजमेंट सपोर्ट. मॅनेजमेंटचा सपोर्ट नसेल तर फेल होणार आहे ना, म्हणून हे पण आन्सर येऊ शकत नाही. नंतर सेटिंग अप अनरिअलिस्टिक डिफिकल्ट गोल. अनरिअलिस्टिक डिफिकल्ट गोल जर असतील तर फेल होणार आहे. म्हणजे या सर्व गोष्टीमुळे या तिघांमुळे पण फेल होऊ शकतं, पण ऑप्शन फर्स्टमुळे मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह फेल होऊ शकत नाही. ठीक आहे, जसं सिच्युएशन आहे त्यानुसार आपल्याला गोल हे चेंज करायला लागतात, म्हणून ऑप्शन फर्स्ट हा करेक्ट आन्सर. नेक्स्ट, which of the following term mean the tendency of a supervisor to rate a subordinate lower than his performance. म्हणजे जो सबऑर्डिनेटचा परफॉर्मन्स आहे त्याला आपण लोअर कन्सिडर करतो कम्पेअर टू सुपरवायझर. कुठला इफेक्ट आहे, हॉर्न्स इफेक्ट. ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आहे. ठीक आहे, हे सर्व इफेक्ट्स आपण पाहिलेले आहेत. हॅलो इफेक्ट म्हणजे काय हे देखील पाहिलेलं आहे. सेंट्रल टेंडन्सी बेसिक पॉईंट आहे. ठीक आहे, आपण पाहिलेलं आहे. नंतर पॉइंटिंग टेंडन्सी महत्त्वाचं नाही, सोडून द्या. पण या तिन्ही टर्म थोडेसे महत्त्वाचे आहेत, एक्झामसाठी करून जा. ठीक आहे, त्यातल्या 2 टर्म जास्त महत्त्वाच्या आहेत, हॅलो इफेक्ट आणि हॉर्न्स इफेक्ट. या दोघांबद्दल पण तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ज्या ठिकाणी टेंडन्सी असते आपण दुसऱ्यांचा परफॉर्मन्स कमी देखवायचा प्रयत्न करतो तो असतो हॉर्न्स इफेक्ट. ऑप्शन फर्स्ट हा करेक्ट. नेक्स्ट, प्रमोटिंग टीम स्पिरिट, हार्मनी अँड युनिटी विथिन द ऑर्गनायझेशन इज द प्रिन्सिपल ऑफ. कुठलं प्रिन्सिपल आहे, स्पिरिट दी क्रॉप्स. ठीक आहे, इथं म्हणले ना कुठे स्पिरिट. ऑप्शन थर्ड हा करेक्ट. सिम्पली हे 14चे 14 प्रिन्सिपल प्रॉपर कव्हर करून जा. नेक्स्ट, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर दॅट शो ए युनिक कॉम्बिनेशन ऑफ स्ट्रॅटेजी, स्ट्रक्चर अँड मॅनेजमेंट प्रोसेस इज नोन ॲज. तर अशा प्रकारच्या ऑर्गनायझेशनला आपण काय म्हणतो, नेटवर्क ऑर्गनायझेशन. ठीक आहे, म्हणजे स्ट्रक्चर असेल, स्ट्रॅटेजी असतील, मॅनेजमेंटची प्रोसेस असेल, सर्व ज्या ठिकाणी कॉम्बिनेशन असतं सर्वांचं ते असतं नेटवर्क ऑर्गनायझेशन. सिम्पल कन्सेप्ट. ऑप्शन थर्ड हा करेक्ट आहे. नेक्स्ट, दी ॲटिट्यूड बेस्ड ऑन बिलीफ्स, ओपिनियन, नॉलेज or information about a particular event which the employees possess is. तर एम्प्लॉईचं बिलीफ सिस्टम पण पाहतो, ओपिनियन पाहतो, एखाद्या पर्टिक्युलर गोष्टी संदर्भात त्याचं नॉलेज किती आहे ते पाहतो, एखाद्या इव्हेंट संदर्भात त्याच्याकडून इन्फॉर्मेशन मिळवतो. हे सर्व ॲटिट्यूड कुठल्या अँगलनी मोजतात, कॉग्नेटिव्ह ॲटिट्यूड अंडर मोजतात. कॉग्नेटिव्ह सिम्पल सांगितलं पहा, माइंडशी निगडीत, बरोबर ना, म्हणजे इथं माइंडचा विचार केला जातो. मग बिलीफ सिस्टम आहे मनाशी निगडीत आहे ना, माइंडशी निगडीत आहे. ओपिनियन मनाशी निगडीत आहे, नॉलेज मनात असतं. ठीक आहे, इनविजिबल गोष्टीत ह्या सर्व कॉग्नेटिव्ह डॉमेनमध्ये येतात किंवा कॉग्नेटिव्ह ॲटिट्यूडमध्ये येतात. सिम्पल. तर ऑप्शन थर्ड करेक्ट. नेक्स्ट, आता या ठिकाणी स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे. 2 स्टेटमेंट दिलेत, कुठलं करेक्ट आहे कुठलं रॉंग आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. स्टेटमेंट फर्स्ट काय म्हणते पहा, मॅनेजमेंट इज नॉट जस्ट ए क्रिएचर ऑफ ए इकॉनॉमी
इट इज ए क्रिएटर ॲज वेल. बरोबर आहे. मॅनेजमेंट हा फक्त म्हणू शकतो इकॉनॉमीचा एक आत्मा किंवा जीव नसून तर तो इकॉनॉमीला क्रिएट करतो. फर्स्ट स्टेटमेंट डेफिनेटली करेक्ट आहे. स्टेटमेंट सेकंड काय म्हणते पहा, ही हू कॅन मॅनेज एव्हरीथिंग किंवा एनिथिंग. बरोबर आहे. जो गोष्ट एखादी किंवा जो व्यक्ती एखादी गोष्ट मॅनेज करतोय तो कुठली गोष्ट मॅनेज करू शकतो किंवा म्हणू शकतो जो इकॉनॉमीला मॅनेज करतोय तो कुठली गोष्ट मॅनेज करू शकतो. सिम्पली दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे, कुठलीच गोष्ट रॉंग नाही आहे. म्हणजेच आपलं ऑप्शन नंबर डी, बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. ठीक आहे, ऑप्शन डी हा करेक्ट येईल. सिम्पली पहा, कुठलंही स्टेटमेंट चुकीचं वाटत नाही. बेसिक आपण वाचलं तरी आपल्याला कळते की दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. सिम्पल, म्हणजे कॉमन सेन्स जरी वापरला तरी तुम्हाला लक्षात येईल. तर ऑप्शन डी हा करेक्ट. नेक्स्ट, when the cost incurred on recruiting, training and developing the employees is considered for determining the value of employee, it is called. म्हणजे जी कॉस्ट आहे पा एम्प्लॉईवर आपण खर्च करतो त्याला रिक्रूट करण्यासाठी, त्याला ट्रेनिंग देण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट घडवून आणण्यासाठी, त्या व्हॅल्यूला त्या कॉस्टला आपण काय कन्सिडर करतो, कुठल्या ॲप्रोच अंडर कन्सिडर करतो. सिम्पल आहे. एम्प्लॉई आता काम करतोय पा, काम करतोय पण 1 वर्षापूर्वी एम्प्लॉईला आपण रिक्रूट केलं तर त्यासाठी किती खर्च आलता, त्याला ट्रेनिंग दिलं तर खर्च आलता, त्यामध्ये डेव्हलपमेंट घडून आणली आहे खर्च आलता, त्यावेळेस तो 1 वर्षानंतर प्रॉपर कंपनीमध्ये काम करू शकतोय. म्हणजे पास्टमध्ये त्याच्यावर आपण खर्च केला आहे. म्हणजेच काय, हिस्टॉरिकल कॉस्ट ॲप्रोच. ठीक आहे, म्हणजे त्याच्यावर खर्च आपण केला आहे आणि त्या खर्चाच्या बेसवर त्या एम्प्लॉईची व्हॅल्यू किती कंपनीसाठी हे आपण ठरवत असतो. तो ॲप्रोच म्हणजे ऑप्शन बी वाला, हिस्टॉरिकल कॉस्ट ॲप्रोच. ठीक आहे. नेक्स्ट, असर्शन रिझनिंग बेस क्वेश्चन आहे. असर्शन काय म्हणते ते पाहूया, नंतर रिझनिंग काय म्हणते ते पाहूया. असर्शनमध्ये काय म्हणले पहा, MBO म्हणजे मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह इज इफेक्टिव्ह वे ऑफ प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग द वर्क. करेक्ट आहे. मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह मार्फत आपण सर्व गोष्टींचं प्लॅनिंग करू शकतो आणि त्या सर्व गोष्टी ऑर्गनाईज पण करू शकतो. करेक्ट आहे. रिझन काय म्हणले पहा, एम्प्लॉईज पार्टिसिपेट इन सेटिंग द ऑब्जेक्टिव्ह. हे पण करेक्ट आहे. कारण एक मिनटं इथे काय म्हणले, एम्प्लॉईज पार्टिसिपेट इन सेटिंग द ऑब्जेक्टिव्ह. येस, हे पण करेक्ट येईल. म्हणजे मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्हमध्ये आपण काय करत असतो, इफेक्टिव्ह वेने प्लॅनिंग करत असतो. प्लॅनिंग करताना कोणाला समाविष्ट करतो, एम्प्लॉईला पार्टिसिपेट करायला लावतो. ठीक आहे. प्लॅनिंगमध्ये त्यांचं काय मत आहे ते पण आपण ऐकून घेत असतो. ऑब्जेक्टिव्ह ठरवताना त्यांना पण आपण समाविष्ट करतो. म्हणजे स्टेटमेंट फर्स्ट पण करेक्ट आहे किंवा असर्शन पण करेक्ट आहे आणि रिझनिंग पण करेक्ट आहे. म्हणजे अल्टिमेट आपला ऑप्शन फर्स्ट हा करेक्ट येईल. बोथ ए अँड आर आर ट्रू. सिंपल, ऑप्शन ए हा करेक्ट. सिंपल क्वेश्चन एकदम. नेक्स्ट, स्ट्रॅटेजिक्स अँड पॉलिसीज. ठीक आहे, म्हणजे स्ट्रॅटेजी असतील किंवा पॉलिसी असतील त्या काय करतात, तर स्ट्रॅटेजी असेल किंवा पॉलिसी असेल यामार्फत आपण काय करतो, फ्युचरमध्ये काय करायचं ते ठरवतो. बरोबर ना. म्हणजे 2 वर्षांनी काय करायचं त्याचं प्लॅनिंग आपण आत्ता करतो. 2 वर्षांनी आपल्याला कशा प्रकारे आपलं गोल अचीव करायचं त्याची स्ट्रॅटेजी आपण आत्ताच करायला लागतो. आपण म्हणतो ना, एक्झाम स्ट्रॅटेजी आम्हाला सांगा. ठीक आहे, का तर एक्झाम आपल्याला क्लिअर करायचं आहे. मग त्या संदर्भात तुम्ही प्लॅनिंग करता, स्टडी करता. कशासाठी आहे, तर तुम्हाला प्रॉपर डायरेक्शन भेटावं म्हणून या गोष्टी आपण करतो. सिंपल. तर ऑप्शन बी हा करेक्ट आहे. क्यू डायरेक्शन. स्ट्रॅटेजी असेल किंवा प्लॅनिंग असेल हे डायरेक्शन मिळवण्यासाठी आपण करत असतो. ऑप्शन बी हा करेक्ट. नेक्स्ट, अरेंज द फॉलोइंग स्टेप्स ऑफ मॅनेजमेंट कंट्रोल. ठीक आहे, मॅनेजमेंट कंट्रोलच्या स्टेप तुम्हाला अरेंज करायचे आहे. स्टेप अरेंज करणं खूप सोपं असतं. कुठल्याही स्टेप असू द्या, तुम्ही कधी वाचले नसतील तरी चालेल. एकदम कॉमन सेन्स लावायचा आणि पहिली स्टेप कुठली येऊ शकते, सेकंड स्टेप कुठली येऊ शकते याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करायचा. पहिल्यांदा फर्स्ट स्टेप काय म्हणजे टेकिंग करेक्टिव्ह ॲक्शन फ्रॉम स्टँडर्ड. आता आपल्याला एवढं तर कळत आहे ही फर्स्ट स्टेप नसणार आहे, सेकंड थर्ड कुठंतरी मध्ये असेल. बरोबर ना, किंवा शेवटी पण असू शकते. म्हणजे फर्स्ट तर नसणार आहे इतकं कन्फर्म आहे. म्हणजे हा ऑप्शन आपला कट होईल. सिंपल. सेकंड काय म्हणजे इस्टॅब्लिशिंग स्टँडर्ड. इस्टॅब्लिशमेंट करणं फर्स्ट असू शकते. येस, असू शकते. म्हणजे दोन्ही फर्स्ट असू शकते, आपण होल्ड करूया. नेक्स्ट, मेजरिंग ॲक्च्युअल परफॉर्मन्स. म्हणजे आता ॲक्च्युअल परफॉर्मन्स आपण मेजर करणार का, येस, ही पण स्टेप सेकंड थर्ड कुठेतरी असू शकते, ही पण होल्ड करूया. नंतर कम्पेअरिंग परफॉर्मन्स अगेन्स्ट स्टँडर्ड. म्हणजे स्टँडर्डच्या अगेन्स्ट तुम्हाला परफॉर्मन्स कम्पेअर करायचा. आपण परफॉर्मन्स कम्पेअर करण्यापूर्वी त्याला मेजर करावं लागेल ना. म्हणजे आपल्याला इतकं तर कळत आहे की थर्ड स्टेप आधी येणार आहे, नंतर 4 नंबरची येणार आहे. आता 4 स्टेप आहेत, त्यातली दुसरी ही पहिलीच येईल, कारण ही तर आपल्याला कळते पहिल्यांदा येणार नाही. म्हणजे इस्टॅब्लिशमेंटवाली पहिले असणार आहे. हा ऑप्शन येऊ शकतो किंवा हा येऊ शकतो.
म्हणजे हा पण कट झाला, हा पण कट झाला. त्यानंतर आपल्याला कळते की 3 नंबर स्टेप ही आधी असणारी, नंतर 4 नंबर असणारे, कारण आपण पहिल्यांदी परफॉर्मन्स आहे तो ॲक्च्युअल जो परफॉर्मन्स आहे त्याला मेजर करणार, त्यानंतर त्याचं कंपॅरिझन करणार. सिंपल, म्हणजे 3 आधी येणार. आता हे पहा, हे 2 पैकी आपल्याला एक निवडायचं आहे. यामध्ये कुठे 3 आधी आहे पहा, तर या ठिकाणी जो ऑप्शन बी पहा त्या ठिकाणी 3 आधी आहे नंतर 4 आहे, म्हणजे पहिल्यांदा मेजर करणार नंतर कंपॅरिझन करणार. बरोबर ना. हे पहा 3 आधी येतोय नंतर 4 येतोय, तसं नाही, इथं पहिल्यांदा 4 आलाय, म्हणजे आपल्याला कळतंय की आपला ऑप्शन हा बीच करेक्ट असायला हवा. आता एक कंपॅरिझन केलंय तर या ऑप्शननुसार आपला आन्सर करेक्ट येते का ते पाहूया. तर फर्स्ट त्याने काय दिलंय, सेकंड, म्हणजे काय इस्टॅब्लिशिंग स्टँडर्ड. येस, करेक्ट, फर्स्ट येऊ शकतं. नंतर थर्ड दिलं आहे पहा, मेजरिंग ॲक्च्युअल परफॉर्मन्स. स्टँडर्ड तुम्ही इस्टॅब्लिशमेंट केलं, मग त्याच्या बेसवरच ॲक्च्युअल परफॉर्मन्स तुम्ही मेजर करणार आहे ना. म्हणजे तुम्ही ठरवलं की स्टँडर्ड आपल्याला 100 युनिटचं प्रोडक्शन डेली करायचं आहे, मग तुम्ही ॲक्च्युअलमध्ये फॉर एक्झाम्पल केले 80 युनिटचं प्रोडक्शन, म्हणजेच तुम्ही काय करताय, ॲक्च्युअल परफॉर्मन्स त्यामार्फत मेजर करण्याचा प्रयत्न करताय कम्पेअर टू स्टँडर्ड. बरोबर ना. त्यानंतर म्हणजे पहा, कम्पेअरिंग परफॉर्मन्स अगेन्स्ट स्टँडर्ड. आत्ताच म्हणलं ना, मग जो परफॉर्मन्स आहे तो कम्पेअर करणार आहात. सिम्पल, म्हणजे या ठिकाणी फर्स्ट सेकंड येईल, नंतर थर्ड, नंतर फोर्थ, आणि त्यानंतर आता हे तुम्ही कंपॅरिझन केलं, तुम्हाला कळालं ॲक्च्युअलमध्ये आपले 80 झाले, टोटल स्टँडर्डनुसार तर 100 व्हायला हवे येते, म्हणजे 20 युनिट आपण प्रोडक्शन कमी केलं आहे. मग आता का कमी केलं, कशामुळे कमी झालं, त्याच्याबद्दल तुम्ही टेकिंग करेक्टिव्ह ॲक्शन फ्रॉम अ स्टँडर्ड. ठीक आहे, म्हणजे स्टँडर्डमार्फत तुम्ही जे कंपॅरिझन केलं, हे 20 तुम्हाला कमी दिसले, त्यानुसार तुम्ही करेक्टिव्ह ॲक्शन त्या ठिकाणी टेक करणार, म्हणजे ॲक्शन घेणार. सिम्पल. आता लॉजिकली पण आपला सिक्वेन्स ऑप्शन बीच हा करेक्ट येतोय. एकदा चेक करूया. येस, ऑप्शन बी हा करेक्ट. एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. आता अशा प्रकारे तुम्ही सिक्वेन्स लावला तरी पण तुम्हाला सुटू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. आता या ठिकाणी काय म्हणले पहा, एकदम इझी क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट अकॉर्डिंग टू हेनरी फेवल. ठीक आहे, हेनरी फेवलनुसार मॅनेजमेंटचं खालीलपैकी कुठलं प्रिन्सिपल नाही आहे हे विचारलं आहे. 14 पैकी कुठलं नाही ते ओळखायचं आहे. ऑप्शन फर्स्ट आहे सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट ओव्हर द ऑर्गनायझेशनल इंटरेस्ट. हे करेक्ट आहे, हा प्रिन्सिपल आहे. नंतर स्पिरिट द क्रॉप हा पण आहे. नंतर युनिट ऑफ मॅनेजर हे कुठेही वाचलेलं नाही आपण 14 प्रिन्सिपलमध्ये. नंतर युनिट ऑफ डायरेक्शन हा पण आहे. आता प्रिन्सिपल जे आहेत ना 14, तुम्ही 5-6 वेळा वाचा, तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येईल की कुठले आहेत आणि कुठले नाही आहे. माझ्या ते युनिट ऑफ मॅनेजर हा नाही आहे पहा, आपण 2-3 वाचलं लक्षात येतं, हा शब्द तर आपण कधीच वाचला नाही, म्हणजेच आपला ऑप्शन नंबर काय असणार आहे, सी हे करेक्ट असणार आहे. तुम्हाला क्वेश्चन कशा पद्धतीने सोडवायचे हे देखील मी तर सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, तर ऑप्शन सी हा करेक्ट. नेक्स्ट, हु इज कन्सिडर द फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. सायंटिफिक मॅनेजमेंटचे फादर F.W. टेलर. ठीक आहे, ऑप्शन बी आपला करेक्ट. सिम्पल. नेक्स्ट, त्या ठिकाणी काय म्हणले पहा, आयडेंटिफाय दी ट्रू सिक्वेन्स ऑफ स्टेप इन्व्हॉल्व इन प्लॅनिंग. ठीक आहे, प्लॅनिंगच्या स्टेप असतात, त्याचा सिक्वेन्स मला ठिकाणी आयडेंटिफाय करायचा आहे. कुठला करेक्ट सिक्वेन्स येऊ शकतो ते पाहायचं आहे. रिपीट करल, कुठलंही तुम्हाला फॉर एक्झाम्पल नॉलेज नाही आहे, फक्त बेसिक कॉमन सेन्स वापरायचा आणि सिक्वेन्स लावायचा. सिम्पल. आता या ठिकाणी फर्स्ट स्टेप काय म्हणली पहा, सिलेक्टिंग द बेस्ट कोर्स ऑफ ॲक्शन. काही माहीत नाही आपल्याला, किती नंबर लिहिल सोडून द्या. नंतर इस्टॅब्लिशिंग द सिक्वेन्स ऑफ ॲक्टिव्हिटी. इस्टॅब्लिशमेंट शब्द आहे शेवटील, बरोबर ना, असं सरांनीच सांगितलं होतं, म्हणून आपण होल्ड करूया आणि आपण असं गृहीत धरूया की ज्या स्टेप असणार आहे त्याच्या शेवटी इस्टॅब्लिशमेंट कुठं ना कुठं असू शकतं. पुन्हा एक इस्टॅब्लिशमेंट आहे पहा 3 नंबरला, इस्टॅब्लिशिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह कुठं आपण शेवटी ठरवतो, ऑब्जेक्टिव्ह तर सर्वात पहिल्यांदा ठरवतो, म्हणजे कुठं ना कुठं आपल्याला इतकं तर कळतंय की 3 नंबरची स्टेप ही सर्वात पहिल्यांदा येऊ शकते, बरोबर ना. आणि सर्वात लास्टला पण आपण इस्टॅब्लिशमेंट कुठे ना कुठे करत असतो, म्हणजे सेकंड स्टेप ही सर्वात शेवटी येऊ शकते. रिपीट करेल, आधी पहा, इस्टॅब्लिशमेंटची एक स्टेप आहे ती पहिल्यांदा येईल आणि एक आहे ती सर्वात शेवटी येईल. इतकं तर कळतंय, इस्टॅब्लिशमेंट आपण कुठे ना कुठं एंडला करतो किंवा स्टार्टला करतो, पण कुठली गोष्ट आहे त्यावरती डिपेंड असतं. आता ऑब्जेक्टिव्ह जे आहे पहा, ऑब्जेक्टिव्ह सर्वात शेवटी ठरवणार आहे का आपण, नाही, सर्वात पहिल्यांदा ऑब्जेक्टिव्ह ठरवतो, म्हणजे कुठं ना कुठं स्टेप 3 ही 1 नंबरला येऊ शकते. होल्ड करूया, बाकीचे ऑप्शन पाहूया. नंतर इव्हॅल्युएटिंग अल्टरनेटिव्ह कोर्स, नंतर डिटरमाइनिंग अल्टरनेटिव्ह कोर्स. सिम्पल आहे, एकच स्टेप अशी वाटते जी पहिल्यांदा येऊ शकते, ती म्हणजे इस्टॅब्लिशिंग ऑफ ऑब्जेक्टिव्हज. 3 नंबर फर्स्ट येणार आहे. इथं 1 नंबर दिला आहे पहा, इथं 3 नंबर दिलेला आहे, हा येऊ शकतो, हे पण येणार नाही, हा येऊ शकतो, म्हणजे ह्या 2 पैकी एक ऑप्शन आपला करेक्ट असणार आहे.
आता जे हे पहा इस्टॅब्लिशिंग द सिक्वेन्स ऑफ ॲक्टिव्हिटी, हे इस्टॅब्लिशिंग पण शेवटी येईल, म्हणजे हा पण ऑप्शन आपला येणार नाही, फक्त हा ऑप्शन करेक्ट येईल. आता बेसिक कॉमन सेन्सने मी तुम्हाला अशा प्रकारे आन्सर काढायला सांगितलं. तुम्ही वेगळ्या प्रकारचे पण काहीतरी लॉजिक लावून आन्सर काढू शकता. ठीक आहे, ज्याचं त्याचं लॉजिक वेगळं असू शकतं. मी ज्या लॉजिकने आन्सर काढलं आहे हेच लॉजिक तुम्ही वापरावं असा माझा आग्रह नसेल, पण एक प्रयत्न करा की काहीतरी सिक्वेन्स अरेंज करण्यासाठी लॉजिक वापरायचा, त्या लॉजिकने करेक्ट आन्सर येतं. आता फर्स्ट स्टेप पहा, पहिल्यांदा तुम्ही ऑब्जेक्टिव्ह इस्टॅब्लिशमेंट करणार. ऑब्जेक्टिव्ह ठरवल्यानंतर काय करणार, सिलेक्ट करणार का बेस्ट कोर्स ऑफ ॲक्शन, नाही. नंतर इव्हॅल्युएट करणार का अल्टरनेटिव्ह कोर्स, नाही. नंतर डिटरमाइन करणार का अल्टरनेटिव्ह कोर्स, यस. पहिल्यांदा ऑब्जेक्टिव्ह ठरवणं, त्यानंतर डिटरमाइनिंग अल्टरनेटिव्ह कोर्स. ठीक आहे, अल्टरनेटिव्ह कोर्स डिटरमाइन करणार, बरोबर, म्हणजे पहिल्यांदा 3 नंतर 5. आता हा कोर्स जो आहे तो डिटरमाइन केला, ते डिटरमाइन केल्यानंतर तुम्ही त्याचं इव्हॅल्युएशन करणार, कुठला बेस्ट आहे ते पाहायचा प्रयत्न करणार, म्हणजे काय, इव्हॅल्युएटिंग अल्टरनेटिव्ह कोर्स. पहिल्यांदा ठरवणार ना, ठरवल्यानंतर त्याचं इव्हॅल्युएशन होणार. आधी कसं काय इव्हॅल्युएशन होईल, आधी तुम्हाला ठरावं लागेल कुठला घ्यायचा, ठरवल्यानंतर त्याचं इव्हॅल्युएशन तुम्ही करणार, म्हणजे 4 नंबर येतील. आता इव्हॅल्युएशन झाल्यानंतर तुम्ही काय करणार, जो बेस्ट आहे, ठीक आहे, इव्हॅल्युएशन कळून तुम्हाला कळलं की कुठला बेस्ट आहे कुठला वीक आहे ते कळलं, म्हणजे जो बेस्ट आहे तो सिलेक्ट करणार. इथं म्हणजे पहा, सिलेक्टिंग द बेस्ट कोर्स ऑफ ॲक्शन, म्हणजे येईल 1 नंबर. आता बेस्टला सिलेक्ट केल्यानंतर काय करणार, तुम्ही त्याला इस्टॅब्लिशमेंट करणार, म्हणजे इस्टॅब्लिशिंग द सिक्वेन्स ऑफ ॲक्टिव्हिटी. सिम्पल, म्हणजे 3 5 4 1 2, ऑप्शन नंबर 3 5 4 1 2. ठीक आहे, डी हा करेक्ट. सिम्पल आहे पहा, एकदम बेसिक क्वेश्चन आहे, नेट एक्झामला प्रिव्हियस इयरमध्ये येऊन गेलेला क्वेश्चन आहे. सिम्पल. नेक्स्ट या ठिकाणी काय म्हणले पहा, टू मॅनेज ए बिझनेस वेल इज टू मॅनेज इट्स फ्युचर. ठीक आहे, म्हणजे जो व्यवस्थापन किंवा म्हणू शकतो व्यवसाय प्रॉपरली मॅनेज करतो तो त्याचं भविष्य म्हणजे फ्युचर देखील प्रॉपरली मॅनेज करू शकतो, आणि जो फ्युचर मॅनेज करू शकतो तो सर्व गोष्टी प्रॉपरली मॅनेज करू शकतो, म्हणजे व्यवस्थापन तो प्रॉपर करू शकतो, मॅनेज करू शकतो. या टर्मला काय म्हणतात ते विचारलंय, म्हणजे सिम्पल आहे पहा, जो म्हणू शकतो बिझनेस मॅनेज करतो तो फ्युचर चांगला मॅनेज करू शकतो, जो फ्युचर चांगला मॅनेज करू शकतो तो मॅनेजमेंट चांगलं सांभाळू शकतो. या टर्मला काय म्हणतात, तर या टर्मला म्हणतात MIS, म्हणजे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. ठीक आहे, ऑप्शन फर्स्ट हा करेक्ट, वेल नोन ऑप्शन आहे. 1 मिनटं, येस, ऑप्शन फर्स्ट. नेक्स्ट, हू हॅज गिव्ह 14 प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. एकदम बेसिक क्वेश्चन, आपल्याला प्रिन्सिपल माहितीत, ठीक आहे, कुठले 14 आहेत आणि 14 दिलती कोणती हे देखील माहिती आहे. तर 14 प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट हेनरी फयोल, ऑप्शन नंबर बी हा करेक्ट. नेक्स्ट, व्हॉट इज MBO. MBOचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला आहे. MBO बद्दल तुम्हाला सर्व कन्सेप्टच माहिती आहे, फुल फॉर्म तर एकदम बेसिक गोष्ट आहे. म्हणजे आता MBOचा फुल फॉर्म काय, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ज. ठीक आहे, ऑप्शन फर्स्ट हा करेक्ट आहे. लक्षात घ्या, MBO असेल, ठीक आहे, ह्या टर्म फ्रिक्वेंटली रिपीट होणार आहेत. याबद्दल जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे, आणि कन्सेप्ट काय आहे हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे कोर्समध्येच. नेक्स्ट, when the tools and or raw material are not founded at the right place in the company. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची कंपनी अशी मोठी कंपनी, या कंपनीवर कंपनीमधील प्रत्येक गोष्ट कुठं ठेवायची याचं एक जागा ठरलेली असते पहा. म्हणजे फॉर एक्झाम्पल नट बोल्ट असतील इथं ठेवायचे, ठीक आहे, तुमचे काय रॉ मटेरियल असतील इथं ठेवायचं, नंतर तुमचे काय अदर गोष्टी असतील, म्हणू शकतो की सेफ्टी टूल असतील तिथं ठेवायचे, नंतर म्हणू शकतो की फर्स्ट ॲड असेल तिथं ठेवायच्या. या सर्व गोष्टी कुठे ना कुठे ठेवायच्या, याचे एक सिक्वेन्स असतो किंवा कुठे ना कुठे ठेवायच्या, त्याची एक प्लेस ठरलेली असते. तर ह्या गोष्टी ज्याच्या त्याच्या जागेवर नसतील, ठीक आहे, नॉट फाउंड म्हणलंय, तर त्या ठिकाणी मॅनेजमेंटचा कुठला प्रिन्सिपल व्हायोलेट होत असतो, ऑर्डर. ठीक आहे, जी ऑर्डर आहे ती फॉलो केली जात नाही असा अर्थ होतो. म्हणजे सांगितलेलं असतं पहा, तुम्ही तुमचं काम झाल्यानंतर तुमची गोष्ट तिथंच ठेवून द्या, जागेवर तुम्ही ठेवत नाही, ऑर्डरला फॉलो करत नाही आहे. सिम्पल ना, ऑप्शन बी हा करेक्ट. नेक्स्ट, द नंबर ऑफ सबऑर्डिनेट हू रिपोर्ट डायरेक्टली टू ए मॅनेजर इज कॉल्ड दॅट मॅनेजर्स. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा मॅनेजर आहे, ठीक आहे, आणि याचे हे फॉर एक्झाम्पल हा सबऑर्डिनेट 1, हा सबऑर्डिनेट सेकंड, हा सबऑर्डिनेट थर्ड, पुन्हा यांचे फॉर एक्झाम्पल हा सबऑर्डिनेट फर्स्ट सेकंड, नंतर यांचे सबऑर्डिनेट फर्स्ट सेकंड, सबऑर्डिनेट फर्स्ट सेकंड. ठीक आहे, तर याला आपण काय म्हणतो,
मॅनेजमेंटची फंक्शन म्हणतो. म्हणजे हा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडं हे दोघं त्यांचं काय रिपोर्टिंग असेल ते करणार, नंतर हे दोघं या व्यक्तीकडे रिपोर्टिंग करणार, मग हे तिघं मिळून ठीक आहे या व्यक्तीकडं रिपोर्टिंग करणार. हे मॅनेजमेंटचे फंक्शन झाले बेसिकली. पण ज्यावेळेस एकच इथं मॅनेजर असतो ठीक आहे आणि इथं अनेक व्यक्ती असतात, असे इथं पण अनेक व्यक्ती असतात, हे डायरेक्टली त्या मॅनेजरला रिपोर्ट करत असतात, त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, स्पॅन ऑफ कंट्रोल. ऑप्शन डी हा करेक्ट. सिंपल कन्सेप्ट आपण पाहिलेले. ऑप्शन डी. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट अबाउट स्पॅन ऑफ कंट्रोल. स्पॅन ऑफ कंट्रोल संदर्भात कुठलं स्टेटमेंट इनकरेक्ट आहे हे विचारलंय. ऑप्शन फर्स्ट आहे, इट क्रिएट डिस्प्यूट बिटवीन सुपेरियर अँड सबऑर्डिनेट. भांडण लावून देते, चुकीचं आहे. भांडण कमी होतात ठीक आहे, म्हणजे जो सुपेरियर आहे जो सबऑर्डिनेट आहे यांच्यामध्ये भांडण कमी होतात, जे असेल ते डायरेक्टली क्लिअर होऊन जातं, असं काही नाही आहे ठीक आहे, यांच्यामध्ये भांडण भेटतात, हे चुकीचं आहे. आणि तुम्हाला विचारलं आहे इनकरेक्ट, म्हणजे आपल्याला आन्सर भेटलं. ऑप्शन फर्स्ट हा करेक्ट आहे. बाकी ऑप्शन काय म्हणतात ते पण पाहूया. ऑप्शन बी म्हणतोय इट इन्क्रीज मॅनेजर इफेक्टिव्हनेस. येस, मॅनेजरचा इफेक्टिव्हनेस वाढतो कारण डायरेक्टली त्याला सर्व गोष्टी कळत असतात. नेक्स्ट, इट एनहान्स मोरल ऑफ स्टाफ. ठीक आहे, मोरल स्टाफचं मोरल वाढतं कारण का तो सर्व गोष्टी मॅनेजरला सांगू शकतात, जे लागेल ते मॅनेजरकडून डायरेक्टली मागू शकतात, मोरॅलिटी वाढते. नंतर इट अकम्प्लिश ए गुड कम्युनिकेशन. गुड कम्युनिकेशन का होतं तर जे म्हणू शकतो कम्युनिकेशनला फिल्टरिंग आहे, ती फिल्टरिंग या ठिकाणी होत नाही. जो संदेश आहे या व्यक्तीला तो डायरेक्टली तो मॅनेजरला जाऊन सांगू शकतो अंडर दी स्पॅन ऑफ कंट्रोलमध्ये. म्हणून हे तिघही करेक्ट आहे, फक्त फर्स्ट आहे ना तो चुकीचा आहे. पहा त्याने विचारलं इनकरेक्ट आणि आपल्याला लगेच कळतंय एक निगेटिव्ह वाक्य आहे ठीक आहे, बाकी सर्व वाक्य पॉझिटिव्ह आहेत आणि हेच फक्त निगेटिव्ह आहे. म्हणजे निगेटिव्ह आहे ते आपला आन्सर आहे. सिम्पल, ऑप्शन फर्स्ट हा करेक्ट आहे. नेक्स्ट, अंकित लिमिटेड इज ए मॅन्युफॅक्चरिंग केमिकल अँड टेक्स्टाईल. म्हणजे रसायन असतं वेगवेगळे, तो मॅन्युफॅक्चरिंग करतोय त्याचं, आणि टेक्स्टाईल म्हणजे कापड उद्योग पण करतोय ठीक आहे. पुढे म्हणले पहा, व्हॉट टाईप ऑफ ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर वुड स्वीट द रिक्वायरमेंट ऑफ सच अँड ऑर्गनायझेशन. म्हणजे जो अंकित आहे ना, अंकित ठीक आहे, त्या अंकितला म्हणू शकतो दोन प्रकारचं प्रोडक्शन करायचं आहे. त्याने फर्स्ट आहे केमिकल प्रोडक्शन आणि नंतर आहे टेक्स्टाईल, म्हणजे रसायन आलं, हे आलं कापड उद्योग. मग आता कुठल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर त्याला सुटेबल होऊ शकतं. डिव्हिजनल होऊ शकतं का? येस, डेफिनेटली होऊ शकतं. टेक्स्टाईलची सेपरेट डिव्हिजन आणि केमिकलची सेपरेट डिव्हिजन. ऑप्शन फर्स्टच करेक्ट येईल. सांगितलं तर पहा, डिव्हिजनल स्ट्रक्चर हे नॉर्मली खूप मोठ्या मोठ्या कंपन्यांना अप्लाय असतं, त्यांच्या अनेक प्रकारचे वेगवेगळ्या डिव्हिजन असतात, त्यांचं नेचर पण वेगळं असतं, ते डिव्हिजनल स्ट्रक्चर वापरतात. म्हणून ऑप्शन फर्स्ट हा करेक्ट येईल, कारण जर केमिकल म्हणलंय आणि जर टेक्स्टाईल म्हणलंय दोघांचा कुठेही संबंध येत नाही, दोन्ही डिव्हिजन पूर्णपणे सेपरेट असणार आहे. इनफॉर्मलचा काही संबंध आहे का? नाही. नंतर फॉर्मलचा काही संबंध आहे का? नाही. नंतर फंक्शनलचा काही संबंध आहे का? नाही. फंक्शनल ही छोटी टर्म आहे, याच्यामध्ये पण फंक्शन असणार, मार्केटिंग फंक्शन, मॅनेजरल फंक्शन, नंतर सेलिंग फंक्शन, डिस्ट्रीब्युशन फंक्शन, ठीक आहे, वेगवेगळे फंक्शन त्यामध्ये येणार. पण इथं तुमचं नेचर ऑफ बिझनेसच चेंज होत आहे, म्हणून डिव्हिजनल स्ट्रक्चर. सिम्पल. तर ऑप्शन फर्स्ट हा आपला करेक्ट आहे. तर आज आपण 40पर्यंत क्वेश्चन कव्हर केलेत. उर्वरित काही क्वेश्चन असतील ते पुढच्या लेसनमध्ये कव्हर करूया. हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिलं त्याबद्दल थँक्यू सो मच.